आता एक मोठी बातमी समोर येते। नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचं निधन झालंय। हैदराबादच्या किम्स रुग्णालयात त्यांच्यावरती उपचार सुरू होते। पहाटे 3 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची मोठी अपडेट आता समोर येते। नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचं निधन झालेलं आहे। हैदराबादच्या किम्स रुग्णालयात त्यांच्यावरती उपचार सुरू होते। तर पहाटे 3 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची मोठी अपडेट आता समोर आली आहे। त्यामुळे या घडीची दुःखद बातमी आता समोर येते। नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचं निधन झालंय। हैदराबादमध्ये किम्स रुग्णालयात त्यांच्यावरती उपचार सुरू होते। हैदराबादमधील रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचं निधन झाल्याची मोठी अपडेट आता समोर आली आहे। तर नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचं निधन झालंय। पहाटे 3 वाजता त्यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतल्याची माहिती समोर आली आहे। हैदराबादच्या किम्स रुग्णालयात त्यांच्यावरती उपचार सुरू होते आणि उपचारादरम्यानच त्यांचं निधन झाल्याची मोठी माहिती आता समोर आली आहे। त्याघडीची मोठी बातमी सध्या आपण पाहतोय। नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचं निधन झालंय। हैदराबादच्या रुग्णालयात त्यांच्यावरती उपचार सुरू होते आणि या उपचारादरम्यान त्यांचं निधन झाल्याची मोठी अपडेट समोर येते। याच संदर्भात प्रतिक्रिया देण्यासाठी काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे आपल्यासोबत जोडल्या गेलेत। माणिकजी, या घडीची मोठी अपडेट, नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचं निधन झालंय, काय प्रतिक्रिया द्याल? आज सकाळीच त्यांच्या दुःखद निधनाची बातमी मला कळली आणि तीव्र अशा प्रकारचं दुःख आम्हाला त्यांच्या निधनामुळे झालं। पुण्यात अलीकडेच ते खासदार म्हणून पार्लमेंटमध्ये त्या ठिकाणी गेलेत आणि मी सुरुवातीपासून त्यांना ओळखतो की मी पालकमंत्री म्हणून 2 वेळा नांदेड जिल्ह्यात मी पालकमंत्री होतो। त्यावेळेला त्यांच्याशी फार घनिष्ठ अशा प्रकारचं एक मित्रत्वाचं नातं, संवाद त्यांच्याशी व्हायचा। अशा प्रकारचे कर्तृत्ववान नेतृत्व म्हणून संपूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये होतं आणि त्यांनी आमदार असताना सुद्धा प्रचंड अशा त्यांच्या मतदारसंघामध्ये कामं केली। त्यांचे मोठ्या प्रमाणात नातेवाईक सर्वत्र त्या ठिकाणी होते। सगळेजण मनापासून त्यांना चाहणारे होते आणि अशा याच्यामध्ये इतक्या चांगल्या पद्धतीने काम करत असताना पक्ष नेतृत्वांना त्यांच्यावर जबाबदारी पार्लमेंटचे उमेदवार म्हणून दिली। त्यावेळेला सर्वजण, संपूर्ण जिल्हा त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहिल्याचं चित्र निर्माण झालं होतं आणि अशा एक कर्तृत्ववान अशा प्रकारच्या नेतृत्वाला खऱ्या अर्थानं आम्ही मुकलेलो आहोत। पक्षाची फार मोठी हानी आहे, फार मोठी पोकळी त्या नांदेड जिल्ह्यामध्ये अनेक कार्यकर्ते ढसाढसा रडतील आणि कारण त्यांचं कर्तृत्व तेवढं होतं आणि अशा प्रकारचे कर्तृत्ववान, प्रामाणिक आणि निष्ठावान काँग्रेस पक्षावर असलेला नेता हे काँग्रेस पक्षामधून अशा प्रकारचं निधन त्यांचं व्हावं, त्याचं दुःख हे कार्यकर्त्यांनाही आहे, त्यांच्या कुटुंबांना आहेत। त्यांचा मित्र, चाहता वर्ग फार मोठा राज्यामध्ये, मराठवाड्यामध्ये होता। त्यांना सुद्धा तीव्र दुःख त्यांच्या निधनामुळे झालेलं आहे। म्हणून त्यांच्या कुटुंबांना या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो अशा प्रकारची मी प्रार्थना करतो। नक्कीच माणिकरावजी, आपण जसं म्हणालात की वसंतजींसोबत आपण अनेक वर्ष काम केलेलं आहे, त्यांच्या एकंदरच राजकीय कारकिर्दीबद्दल काय सांगाल? राजकीय कारकीर्द सर्वांना आज आजूबाजूला संपूर्ण मराठवाडाच नाही तर महाराष्ट्र सुद्धा त्यांना ओळखतोय। त्यांची आमदारकीची त्यांच्या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने ते कामं करत होती, एक सर्वांशी मनमिळावू स्वभाव त्यांचा असल्यामुळे सर्व जनसामान्याच्या सगळ्या वर्गातील त्यांचे कार्यकर्ते त्यांच्यावर भरभरून अशा प्रकारचे प्रेम करायचे आणि मोठ्या प्रमाणामध्ये कामं करायची। त्यांचा वकूफ सुद्धा फार मोठा होता, कारण ज्यावेळेला मीटिंग मध्ये आम्ही बसायचं त्यावेळेला त्यांच्याकडून आलेल्या सूचना हे नांदेडच्या विकासाकरता हातभार लागणाऱ्या सूचना असायच्या। अशा प्रकारे अनेक कामं त्यांनी केली। त्यावेळेला मी पाहत होतो त्यांना। राजकीय सुद्धा त्या सर्व मानणारी होती। राज्य स्तरावरून सर्व नेते त्यांना अत्यंत जवळीक होते, जिव्हाळा त्यांच्यावर करत होते, जिव्हाळा होतो त्यांच्याबद्दलचा। अशा प्रकारचं एक नेतृत्व होतं, काम करणारा एक कार्यकर्ता, नेता म्हणून आपल्यामधनं ते निघून गेले। नक्कीच, धन्यवाद माणिकरावजी, आपण लोकशाही मराठीला प्रतिक्रिया दिल्याबद्दल। याच संदर्भात प्रतिक्रिया देण्यासाठी नेत्या यशोमती ठाकूर आपल्यासोबत जोडल्या गेल्यात। यशोमतीजी, नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचं निधन झालंय, उपचारादरम्यान त्यांचं निधन झाल्याची माहिती समोर येते, काय प्रतिक्रिया द्याल? अतिशय धक्कादायक ही बातमी आहे आणि आम्ही सोबत आमदार म्हणून काम केलेलं आहे विधानसभेमध्ये।
सालस जमिनीवर राहणारा, सगळ्यांचा मान सन्मान ठेवणारा आणि पूर्णपणे नांदेडच्या प्रगतीसाठी काम करणारा आणि इमानदार, अतिशय इमानदार व्यक्तिमत्व ही होती. खरं आजकालच्या काळामध्ये तुम्ही बघताय की पैशासाठी आणि राजकारणासाठी लोक काय काय नाही करत, पण चव्हाण साहेब जे आज आपल्यामधनं निघून गेले ते अतिशय इमानदार आणि सालस होते. आणि आमच्यासाठी हे खूपच मोठं नुकसान या ठिकाणी आहे. काँग्रेस पक्षासाठी खूप मोठं नुकसान आहे आणि नांदेडकरांसाठी पण हे खूप मोठं नुकसान आहे. नक्कीच. धन्यवाद यशोमतीजी, आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल. तर याच संदर्भात प्रतिक्रिया देण्यासाठी नेते अशोक चव्हाण आपल्यासोबत जोडले गेलेत. अशोकजी, नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचं निधन झालंय, काय प्रतिक्रिया द्याल? दुःखद अशी ही आणि धक्कादायक अशी घटनाच म्हणावं लागेल. कारण की ते नुकतेच लोकसभेवर निवडून गेले होते. आम्ही अनेक वर्ष काँग्रेसमध्ये असताना एकमेकांबरोबर काम केलेलं आहे. आजारातून ते बाहेर पडतील अशी अपेक्षा होती, कारण की 2 दिवसामध्ये प्रकृती त्यांची स्थिरावली होती आणि त्यातून ते बाहेर पडण्याची शक्यता आहे असं एक बातमी होती. परंतु अचानक घडलेल्या घटनेमुळे आम्हाला सर्वांना एक तीव्र दुःख आणि धक्का बसलेला आहे. अनपेक्षित असं घडलेलं आहे असं म्हणावं लागेल. आणि त्यांचं नांदेड जिल्ह्यामध्ये आणि मराठवाड्यामध्ये एक निश्चितच एक जवळचं सहकारी घेण्याचं दुःख अनेकांच्या मनामध्ये असणं स्वाभाविक आहे. एक ज्येष्ठ सहकारी होते, राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये खूप काम होतं आणि नातेवाईकांचे खूप मोठं जाळं त्यांच्या मराठवाड्यामध्ये आहे. त्यामुळे त्यांना मानणारा चाहणारा वर्ग हा जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये मोठा प्रभाव होता. त्यांचं नायगाव परिसरामध्ये त्यांनी विकासात्मक कामही भरपूर केली. शैक्षणिक क्षेत्रात चांगला अनुभव त्यांचा होता, सहकारी क्षेत्रात काम होतं. त्यामुळे अशा या अनुभवी नेत्याच्या जाण्याने मराठवाड्यामध्ये निश्चित एक पोकळी निर्माण झाली असं म्हटलं तर नाही. नक्कीच. धन्यवाद अशोकजी, आपण लोकशाही मराठीला प्रतिक्रिया दिल्याबद्दल. तर याच संदर्भात नेते सचिन सावंत आपल्यासोबत जोडले गेलेत. सचिनजी, नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचं निधन झालंय. उपचारादरम्यान त्यांचं निधन झाल्याची माहिती समोर येते, काय प्रतिक्रिया? अतिशय दुःखद बातमी आहे आणि एक निष्ठावंत काँग्रेसचा कार्यकर्ता नेता गेलेला आहे. अतिशय सालस व्यक्तिमत्व, विनम्र त्यांचा स्वभाव होता आणि सातत्यानं जनसेवेमध्ये त्यांचं जे काही काम राहिलेलं आहे ते मला असं वाटत नाही की म्हणजे त्याची तुलना करता येणार नाही. आणि अतिशय कठीण कालावधीमध्ये त्यांनी नांदेडच्या जनतेला आणि काँग्रेसला साथ दिली. या निवडणुकीमध्ये पण त्यांची प्रकृती जितकी चांगली नसताना देखील ते काँग्रेस बरोबर राहिले, पुन्हा निवडणुकीला तयार झाले. काँग्रेसच्या अत्यंत कठीण कालावधीमध्ये त्यांनी पुन्हा पक्ष बांधणीसाठी जे काही प्रयत्न केले ते मला असं वाटतं की निश्चितपणे आमच्या दृष्टिकोनातून म्हणजे महत्वाचे होते. आणि असा एक अत्यंत चांगला कार्यकर्ता, निष्ठावंत कार्यकर्ता याच्यात आमच्याकडनं निघून गेलेला आहे. मला असं वाटतं की काँग्रेस पक्षासाठी पोकळी तर निर्माण झालीच आहे, पण नांदेड जिल्ह्यामध्ये देखील त्यांनी जे काही काम केलेलं आहे, अनेक वर्ष सेवा केली, ते पण नांदेडसाठी देखील मला असं वाटतं की फार मोठी दुःखद बातमी आहे जनतेसाठी. नक्कीच. तर भावपूर्ण श्रद्धांजली मी अर्पण करतो त्यांना. नक्कीच. धन्यवाद सचिनजी, आपण लोकशाही मराठीला प्रतिक्रिया दिल्याबद्दल. तर नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचं निधन झालंय, यामुळे नांदेड जिल्ह्यावर आता शोककळा पसरल्याचं पाहायला मिळतंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.